नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. मोर्चा काढणाऱ्यांचा आणि कोणतेही काम न करता टीका करणाऱ्यांचा नवीन वर्ग समाजात निर्माण झाला आहे, असे गृहमंत्री आर पाटील यांनी सांगितले. पुण्यरत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या रणरागिणी पुरस्कारांचं वितरण गृहमंत्री आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माधवी सांगळे, स्वप्ना पाटसकर, ब्रिजबाला शहा, राही भिडे, आकाश शहा, डॉक्टर वैशाली कुलकर्णी, प्रियांका मोहिते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, ॲडव्होकेट म.वी. अकोलकर, वासंती काकडे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सतीश जावडेकर यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, कोणत्याही महत्त्वाच्या कारणाशिवाय मोर्चा काढून कायदा सुव्यवस्थेला धारेवर धरणाऱ्यांची संख्या समाजात वाढत आहे. या मोर्चाचा उपयोग होईल का नाही हेही त्यांना माहीत नसते. खासगी खानावळीत भाजीत रस्सा कमी पडला म्हणून मोर्चा, फ्रान्समध्ये देवतांची व्यंग्यचित्रे काढली म्हणून मुंबईत मोठा मोर्चा निघाला. सोशल मीडियामध्ये कोणी काहीही लिहितो आणि त्यावर दंगली उसळतात. माध्यमांसमोर कठोरपणे बोलणे, लेख लिहिले की आपले काम संपले, अशा वृत्तीचा एक वर्ग समाजात निर्माण झाला आहे. निवडणुकांमध्ये मत देण्यासाठी मात्र ही मंडळी नसतात. शहरात पडलेल्या खड्ड्यांची संख्या मोजण्याचे सर्वेक्षण काही जण करतात. त्याची माहिती वर्तमानपत्रात देऊन लेख छापून आणतात. मात्र त्यांनी खड्डे मोजण्यापेक्षा पडलेला एखादा तरी खड्डा बुजवल्यास त्याचा इतरांना फायदा होऊ शकेल, असेही ते म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. धनंजय मुंडेमुळे गोपीनाथ मुंडे यांचा विजय सोपा होईल, असा दावा आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी केला आहे. युवा मोर्चाच्या वतीने एल्गार अगेन्स्ट आघाडी सरकार या मेळाव्यांचे आयोजन राज्यभर केले जाणार असून पुण्यात 9 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथून मेळाव्याचा प्रारंभ होणार आहे. युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर हे यावेळी उपस्थित राहणार आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मतभेद झाल्याने धनंजय मुंडे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून ते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात कुरापती करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात गोपीनाथ मुंडे निवडणूक लढवणार का, असे विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, यापूर्वी अनेक अवघड निवडणुका गोपीनाथ मुंडे यांनी लढवल्या आहेत. त्यांना पाडण्याचा अनेकदा प्रयत्न झाला आहे, परंतु कोणालाही यश आले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विरोधात उभे राहिल्यास उलट आमचा विजय सोपाच आहे, असेही त्यांनी सांगितले. युवकांनी राजकारणाला नवी दिशा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉक्टर सुखदेव थोरात यांनी केले. प्राध्यापक विलास वाघ अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने प्राध्यापक विलास आणि उषा वाघ यांचा अमृत महोत्सवानिमित्त डॉक्टर थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य अध्यक्षस्थानी होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आदी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर थोरात म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही दलितांचा विकास व्हावा त्या प्रमाणात झालेला नाही. राजकारण जाती आधारित असल्यामुळे विकासाचा फायदा सर्वांना झाला नाही. राज्यातील गरिबीचे प्रमाण 17% असून यामध्ये 60% संख्या दलितांची आहे. विकासामुळे गरिबी घटली, मात्र त्याचा फायदा उच्चवर्णीय आणि ओबीसी वर्गाला झाला आहे. यामुळे 2010च्या आर्थिक सर्वेक्षणाचा विचार केला असता बेरोजगारीतही दलित युवकांचा नंबर पहिला आहे आणि ओबीसींच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे.
देशाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर SC/ST वर्गाचा विकास होणे आवश्यक आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगत ते म्हणाले, आज खाजगी शैक्षणिक संस्था वाढत आहेत. नवीन तंत्रज्ञान, स्किल डेव्हलपमेंटचे विषय याच महाविद्यालयातून शिकवले जातात. यामुळे दलित युवकांना ज्या संधी सरकारी महाविद्यालयातून 15-20 वर्षांपूर्वी मिळाल्या त्या आजच्या युवकांना मिळत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जुन्नर येथील बोरा अपंग कल्याण केंद्राची मान्यता रद्द व्हावी अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी केली. साहेब बोरा अपंग कल्याण संस्थेतील अपंग मुलींवर बलात्कार करणाऱ्यावर कारवाई तसेच संस्थेची मान्यता रद्द करावी या मागणीसाठी मनसे आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनांच्या वतीने अपंग कल्याण आयुक्तालयाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याबाबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे म्हणाले, या संस्थेतील कर्मचाऱ्यानेच 3 अपंग मुलींवर बलात्कार केला. संस्थेने आरोपी महादू बोराडे याला पोलिसांच्या स्वाधीन केले नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आयुक्तांनी संस्थेची मान्यता रद्द केली, परंतु सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी हा निर्णय रद्द केला. हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कार्यकर्त्यांच्या कामासाठी त्यांच्यावर कौतुकाची थाप पडली पाहिजे असे मत सिम्बॉसिसचे संस्थापक शामू मुजुमदार यांनी व्यक्त केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडे ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या भूषण पुरस्कारांचं वितरण मुजुमदार यांच्या हस्ते झाले. भूषण पुरस्कार अभिनेत्री किशोरी आंबिये, व्यापारी देवेंद्र सातकर, उद्योजक राजेश सांकला, मीनाक्षी गुरव यांना देण्यात आले. तसेच वैशाली तावरे, जयश्री मावकर, राजश्री शिरवळ, सोनी डांगी, आरती सहाणे या बचत गटात काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आला. तर श्री महालक्ष्मी गटाला प्रथम, शिवराया गटाला द्वितीय तर वरद महिला बचत गटाला तृतीय क्रमांक मिळाला. किशोरी आंबिये म्हणाल्या की मुजुमदार यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यामुळे मोठी झाल्यासारखे वाटत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, निवृत्ती जाधव, ॲडव्होकेट रुपाली पाटील, गोपाळ तिवारी, डॉक्टर सायली कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. पुणे हे विविध संस्थांचे जाळे असून या जाळ्यात अनेक कार्यकर्ते मधमाशा पोळ्यात जशा काम करतात त्याप्रमाणे काम करत असतात. हे कार्यकर्तेच पुरस्कारार्थी निवडत असतात, त्यामुळे त्यांच्या या कामासाठी त्यांच्यावर कौतुकाची थाप पडली पाहिजे असे मत शांबू मुजुमदार यांनी व्यक्त केलं. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR and मार्केटिंग. BCA, BBA, MBA and MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
साहित्यातून इतरांनी प्रेरणा घेऊन ते पुढे वाढवावे, असे मत ज्येष्ठ चरित्र लेखक सविता भावे यांनी व्यक्त केलं. येत्या 14 नोव्हेंबर रोजी वयाची 80 वर्षे पूर्ण करत असल्यानिमित्त भावे यांचा सविता भावे सत्कार समिती आणि द फर्ग्युसनियन्स यांच्या वतीने पत्नी कुमुदिनी यांच्यासह ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर KH संचेती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, ॲडव्होकेट विजय सावंत, सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांच्यासह भावे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी भावे यांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा संग्रह असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. ॲडव्होकेट शिंदे म्हणाले, सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून भावे यांचे कार्य देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे आहे. मानव जातीचे प्रश्न शहाणपणाने सुटू शकतात हे ओळखून भावे यांनी निर्मिलेले साहित्य अमर राहील. भावे यांच्या साहित्याची विद्यापीठाने दखल घ्यावी अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. फिरोदिया, डॉक्टर संचेती, भावे यांच्या वर्गमैत्रीण सिंधुताई हळवे, बंधू गोविंद भावे यांच्यासह मित्रपरिवाराच्या वतीने गाडगीळ यांनी भावना व्यक्त केल्या. खड्डे झाकण्यासाठीच 2 वेळ पाण्याची घोषणा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. शहराला 2 वेळ पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करणे हे महापालिकेचे काम आहे. मुंबईतून याची घोषणा करणाऱ्यांनी पावसाळ्यात देण्यात येणाऱ्या पाण्याची शहराच्या वर्षभराच्या कोट्यातून वजावट करणार नाही हे जाहीर केले असते तर ते अधिक संयुक्तिक वाटले असते. परंतु केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांवरून पुणेकरांचे लक्ष विचलित करण्यासाठीच 2 वेळ पाणी पुरवठ्याची घोषणा केल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी केला. त्यामुळे 2 वेळ पाणी पुरवठ्यावरून काँग्रेस अंतर्गत आणि महापालिकेतील सत्ताधारी आघाडीतच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. धरणे भरल्याने नदी आणि कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहराला पुढील वर्षभर 2 वेळ पाणी पुरवठा करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत या संदर्भातील बैठकीनंतर दिला. मी केलेल्या प्रयत्नांमुळे शहराला 2 वेळ पाणी पुरवठा होणार असल्याचे काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी सांगितले. तर महापौर वैशाली बनकर यांनीही आम्ही केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसने त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त महेश पाठक यांची भेट घेतली. 2 वेळा पाणी देण्याबाबतच्या निर्णयाचे स्वागत केले. सध्याची स्थिती पाहून 2 वेळ पाणी ठीक आहे, परंतु वर्षभराच्या आराखड्यात ते शक्य नसेल तर 1 वेळ परंतु पुरेशा दाबाने पाणी द्यावे. हवे तर 1 तास पाणी वाढून पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.